नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। कराडमध्ये अवैध देशी दारू धंद्यावर पोलिसांचा छापा। या धडक कारवाईमुळे नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक। पाहुयात आमचे विशेष प्रतिनिधी संतोष कदम यांचा सविस्तर रिपोर्ट। रोज किती बॉक्स जातात? काय मला माहिती. तर गेले एक 15 दिवसापासून कराड शहर आणि परिसरात कराड तालुक्यातल्या एमडी ड्रग्ज असतील, गांजा असतील, दारू वगैरे या अवैध व्यवसायाच्या विरोधात आम्ही एक मालिका सुरू केलेली आहे महामंथनच्या माध्यमातून। आणि त्या संदर्भानं पोलीस खात्यातून पोलीस प्रशासनाने ज्या ज्या काही कारवाई करायचं ते एक धाडसत्र सुरू केलेलं आहे, त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम आपलं अभिनंदन करतो। त्या अनुषंगाने आपल्याकडं आत्तापर्यंत ज्या काही कारवाई झालेल्या आहेत त्या कशा स्वरूपात झालेल्या आहेत आणि त्याचं कसं पुढे आपण अजून जे आता व्यसनाधीनतेकडे तरुण पिढी वळायला लागलेली आहे त्या संदर्भानं आपण कशा पद्धतीनं पाऊल उचलू शकतो। कराड शहरामध्ये छोट्या प्रमाणात गांजा विक्री होते किंवा एमडी ड्रग्ज येतं याच्याबद्दलच्या तक्रारी प्राप्त होत आहेत। पत्रकार बंधूसुद्धा आम्हाला अवेअर करतायत। तर त्या अनुषंगाने आम्हाला ज्या वेळी माहिती मिळते किंवा आमच्या सोर्सकडून ज्या वेळी आम्हाला माहिती मिळते आम्ही त्या वेळेला त्या ठिकाणी जाऊन धाडी टाकण्याचं काम चालू केलेलं आहे। आजपर्यंत आम्ही जवळजवळ 15 ते 20 छोट्या छोट्या कारवाया केलेल्या आहेत, परंतु छोट्या छोट्या कारवायासुद्धा चांगलं रिझल्ट देत आहेत। आता ज्या ठिकाणी असे अड्डे होते किंवा ज्या ठिकाणी ही मुलं कुठून तरी बाहेरून एमडी सारखा ड्रग किंवा गोळ्या बटन आणि गांजा घेऊन पीत बसत होते तिथंसुद्धा आम्ही धाडी टाकून त्या लोकांच्यावर कारवाया केलेल्या आहेत। आणि हे धाडसत्र हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे कायमस्वरूपी चालू राहणार आहे। आणि कराड शहर हे कसं नशामुक्त होईल याच्यासाठी पोलीस दल हमेशा प्रयत्नशील राहणार आहे। कुठलंही अभय ह्या विक्री करणाऱ्या अवैध व्यावसायिकांना पोलिसांच्याकडून दिलं जाणार नाही याची मी तुम्हाला 100% ग्वाही देतो। बऱ्याच वेळेला असं होतं की पोलीस खात्याच्या ह्या जुजबी कारवाई केल्या जातात असं जनतेतूनच एक आवाज येतो। त्या आवाजाच्या संदर्भानं जसं आता तुम्ही कारवाई केलेली आहे तर पुढं करणार आहात हे असं सांगताय, हे खूप अतिशय चांगली गोष्ट आहे। त्या अनुषंगाने आपण काय सांगाल? मी आता ह्या गोष्टीवर काहीच बोलणार नाही, परंतु तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सातत्य ह्या कारवाईमध्ये दिसेल आणि आमच्या कृतीमधून तुम्हाला रिझल्ट दिसतील एवढंच मी तुम्हाला सांगेन। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक आणि Instagram पेजला फॉलो करा।